कोण बोलेल का इंग्लिश मीडियम मधली पोरगी आहे. प्लीज करते ना. बघ दिसते अगं इथून दाखव ना आता. दिसते का नाही? हा दिसते, तू सुंदर दिसतेस. थँक यू. हां चल. आता आपलं हे ज्यूस नॉट रेडी, हाफ रेडी आहे. शी खटिया इंग्लिश यायची. कोण बोलेल का इंग्लिश मीडियम मधली पोरगी आहे. प्लीज इग्नोर गाईज. प्लीज इग्नोर. सो सॉरी. बाहेर बास कर आता. फुटेज खा नाही तर दाखव ना. हां आता रेडी आहे आणि आपल्याला हे 5 किंवा 7 दिवस ठेवायचं आहे. भाई 4 ते 5 दिवस. 4 ते 5 दिवस ठेवायचं आहे आणि अजून थोडंसं हलवायचं आहे त्याला. रोज 7 ते 8 तासांनी हलवायचं. बोला आता हे असं झालेलं आहे. आता ह्याला जास्त न हलवता आपण असंच पंख्याखाली किंवा घरात 3 ते 4 दिवस आपल्याला असंच ठेवायचं. उन्हात अजिबात ठेवायचं नाही आहे. ठीक आहे. आणि 4 दिवसांनी आपल्याला हे हलवायचं आहे. 7-8 तासांनी. जास्त हलवायचं नाही, नाहीतर काहीतरी होतं. तुम्हाला काहीतरी होतं ते बघायचं असेल तर सरिताज किचनमध्ये जाऊन बघा. बड़ा हरामी हो बेटा. देवा उठाले. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. नॉट नेक्स्ट व्लॉगमध्ये, कुछ भी नेक्स्ट क्लिपमध्ये. बाय बाय. बाय. गाईस तुम्हाला माहिती आहे का, मी 2-3दा व्हिडिओ बघून सुद्धा ही काहीतरी टाकायचं विसरली आहे आणि ते पण मीठ टाकायचं विसरली. नाही मीठ आता नाही टाकायचं. ते सुकल्यानंतर जेव्हा ग्राइंड करतो ना तेव्हा मीठ टाकायचं. आता नाही टाकायचं. त्यांनी आता टाकलं होतं. टाकलं? त्यांनी टाकलं होतं मीठ. नाही टाकायचं आहे. टाकलं होतं पण ग्राइंड करताना जेव्हा तू पावडर करशील तेव्हा मीठ टाकायचं आहे. ए भाई. सो हॅलो गाईज, आपलं लेमन प्रीमिक्स रेडी आहे. सुकलेलं आहे. सो तुम्हाला दाखवते. आणि मी तुम्हाला बोलली होती ना की 7-8 दिवस लागतील. आणि ही काय बोलली होती 4-5 दिवस लागतील. बघा तर 7-8 दिवस प्रॉपर लागले आहेत त्याला सुकायला. आणि मी तुम्हाला दाखवते. कारण की आम्ही सुरुवातीला एवढं मोठं ताट नव्हतं घेतलं. ते छोटं होतं त्यामुळे सुकवायला जास्त टाईम लागला. करेक्ट. चलो पुढची प्रोसेस बघू. आता आम्ही ग्राइंड करतो आहे. एकच स्टेप दाखवते ग्राइंड करताना, कारण की तुम्हाला पण ते इरिटेड होईल मिक्सरच्या आवाजाने. सो ग्राइंड झाल्यानंतर भेटू. आधी एक स्टेप दाखवते. स्टार्टिंगला आपण थोडंसं घेणार आहोत. एवढंसं नाही, थोडंसं अजून होतं. तर हे बघू आपण पहिला की वाटून होतं आहे की नाही. हे जर वाटून सक्सेसफुल झालं तर मी पावडर दाखवतो तुम्हाला. ओ येस, सक्सेसफुल. सो गाईज अशा रीतीने पावडर बनवून झालेली आहे. तसं मी बघू शकतो. एक स्टेप सांगायची राहून गेली की वाटताना ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. ओके. तर आता नेक्स्ट पॅचमध्ये आपण ह्याच्यामध्ये एक मीठ टाकू 1 चम्मच आणि मग आपण ग्राइंड करून मिक्स करू. सो भेटू ग्राइंड झाल्यानंतर. आजच घाई झाली ट्राय करायची. थोडी रहा नहीं जाता. सो आमचं लेमन प्रीमिक्स पावडर इज सक्सेसफुल झालेली आहे. सो गाईज आता आपण टेस्ट करणार आहोत. का? कारण की आता टेस्ट केल्यानंतर तुला समजेल मीठ बरोबर आहे की नाही. अंदाजाप्रमाणे आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 1 चम्मच टाकलं होतं. सो आपण पण त्याचप्रमाणे सगळं सुरुवातीपासून घेतलं होतं. तर आता पण त्याचप्रमाणे आपण 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे. आता टेस्ट करू बघू. नाही तुम्ही मीठ ॲडजस्ट करू. सो लेट्स सी. रिव्ह्यू ही देईलच. आणि त्याच्या आधी ही विच बनली होती. विच अंशलिका बनली होती. पण व्हिडिओ काढायचा होता म्हणून लिपस्टिक वगैरे सगळी काढली. बघा लोक व्हिडिओ काढायचं म्हणून लिपस्टिक वगैरे सगळं मेकअप वगैरे करतो. आम्ही मेकअप काढून व्हिडिओ बनवतो. टॅलेंट इसको बोलते हैं. बरोबर नंतर कर. दाखव ना. अरे तू घे तरी. घेताना पण दाखवायचं आहे. थंड पाणी थंड पाणी थंड पाणी. आता हे फर्स्ट ट्राय मीच करते. फर्स्ट ट्राय उद्घाटन आपण हिच्यापासूनच करू. कारण की बलिका बकरा पहिला इसको एवढं पाणी आपल्याला थोडंसं घेऊन बघतो. थोडंसंच घेऊन बघ. वेस्ट नको व्हायला. खाली सांडलं. टॅलेंट अर्ध तर खाली सांग. अर्ध चिमूटभर खाली सांडलं. की चढ अर्ध साखर इकडे टाकायची काही. हां मग ते साखर इकडे टाकायची गरज नाही आहे. आपलं ऑलरेडी लेमन प्रीमिक्स इज रेडी. स्वतः टेस्ट करणार आहे. प्लीज प्लीज शिस्तीत जरा. मस्त मस्त. फक्त थोडंसं साखर कमी पडली. बाकी मस्त झालं. 1 ग्लास पाण्यामध्ये 3 चम्मच जेव्हा आपण प्रीमिक्स घेऊ तेव्हा कुठे जाऊन लिंबू पाणी टेस्टी. आणि जलजर टाकून प्यायचं. जलजीरा जलजीरा टेस्ट करून मग.
सो गाईज आपलं रमन रमन Fumbling, रामन fumbling, रामन fumbling. रामन माहिती आहे तुम्हाला काय आहे? एक्स्ट्रा Ramen बोलू नको, Maggi. लय एक्स्ट्रा बोलते माहिती आहे. एंड होतं पूर्ण बोलपर्यंत. ठीक आहे. सो गाईज आपलं लेमन प्रो मिक्स झालेलं आहे रेडी. कसं वाटलं आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर डिटेल रेसिपी हवी असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.